नमस्कार मित्रांनो, आपण आज पाहू शकतो की आपल्या शेतामध्ये आपण 10 गुंठे मिरची ही केलेली आहे आणि हे आपण तलवार जातीचं रोप मिरचीचं आपण या ठिकाणी लावलेलं आहे। आपण पाहू शकता 10 गुंठे क्षेत्रामध्ये आपण हे मिरचीचं लागवड केलेली आहे। यामध्ये आपण मित्रांनो, शेतकरी मित्रांनो, आपण 10 गुंठे मिरची तलवार जातीची, आता या मिरचीला जवळजवळ 1 महिना आणि 10 दिवस पूर्ण झालेले आहेत। मित्रांनो, आपण यापूर्वी ही शूटिंग करणार होतो, परंतु काही कारणास्तव आपल्याला जमलं नाही। त्यानंतर आता ही मिरची आपण हे बघा खुरपणीसाठी खुरपणी केलेली आहे। त्यानंतर मिरची आपल्याला अशी टवकारलेली एकदम व्यवस्थितपणे दिसते। त्यानंतर आपण पाहू शकता मित्रांनो, या ठिकाणी झाड पूर्णपणे एकदम व्यवस्थित आणि कळ्या लागलेले दिसते आपल्याला। मित्रांनो, आपण मिरची ही मल्चिंग पद्धतीने बेड करून, बेडवर 3 फुटाचा बेड करून मिरची आपण या ठिकाणी लागवड केलेली आहे आणि याला सातत्याने पाणी व फवारणी चालू आहे। तर त्यानंतर आता मित्रांनो, ठिबकद्वारे आपण त्याला लिक्विड देखील सोडलेलं आहे आणि आपण पाहू शकता एकदम सुंदर अशी, आणि या जागेमध्ये मिरचीची खुरपणी झालेली आहे। परंतु या ठिकाणी आपण पाहू शकता मिरचीची खुरपणी झालेली नाही, तर त्या ठिकाणी मिरची पहा कशी दिसती, आपण पाहू शकता। हे माझं शेत आहे मित्रांनो, आणि या ठिकाणी आपण 10 गुंठेत मिरची लागवड केलेली आहे। ही आपण हातविक्रीने किंवा मोंड्यावर आपण मिरची देणार आहोत। 55 दिवसात हे पीक आपल्याला काढण्यासाठी येणार आहे। शेतकरी मित्रांनो, खूप सुंदर अशी मिरचीची लागवड या ठिकाणी झालेली आहे आणि आपण पाहू शकता की रोपं एकदम व्यवस्थित आणि कुठल्याही प्रकारची मावा किंवा कीड यावर तुम्हाला दिसणार नाही आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की पूर्णपणे आभाळाचं वातावरण होतं, परंतु मावा किंवा तुडतुडे या ठिकाणी कुठलाही कीड या मिरचीला आपण होऊ दिलेली नाही। तर मित्रांनो, अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आणि जास्तीत जास्त शेअर करायचं आहे। मित्रांनो, ही मिरची आपण परत शूटिंग 15 दिवसानंतर करणार आहोत की मिरचीची वाढ कशी झालेली आहे आपली। धन्यवाद मित्रांनो।